अर्थशास्त्रामध्ये युनिट नंबर 4 आणि त्याच्यामध्ये असलेलं युनिटचं नाव आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वृद्धी आणि विकास. आता वृद्धी आणि विकास या संबंधी पाहत असताना सुरुवातीला आपल्याला वृद्धी म्हणजे काय पाहायचं आहे. वृद्धी म्हणजेच ग्रोथ म्हणजेच वाढ. वृद्धीला काय म्हटलेलं आहे? वाढ. आता ही वाढ कशामध्ये असणं आवश्यक आहे या संबंधी आपण आता माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला आपण त्याचा अर्थ पाहणार आहोत. वृद्धी म्हणजे काय? आता ही वृद्धी आपल्याला अर्थशास्त्र दृष्टिकोनातून पाहत असताना वृद्धीचा जो काही भाग आहे तो पाहणं आवश्यक आहे. आता वृद्धी म्हटलं की ती कशामध्ये वृद्धी आहे याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आता वृद्धी म्हणजे वाढ. ही वाढ अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते. मग वृद्धी ही कोणकोणत्या क्षेत्रात दिसून येते तर ती शेती क्षेत्राची वृद्धी म्हणजे प्राथमिक क्षेत्र, त्याच्यानंतर द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग व्यापार हे द्वितीय क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर तृतीय क्षेत्र म्हणजेच आपल्याला सेवा क्षेत्रांचं इथं विचार करावा लागणार आहे. म्हणजे याला तृतीय क्षेत्र असं म्हटलेलं आहे. तृतीय क्षेत्र या 3 क्षेत्रामध्ये वृद्धी किंवा वाढ ही कशा प्रकारे होते हे आपल्याला याच्यामध्ये पाहणं आवश्यक आहे. वृद्धी ही अनेक प्रकारची होत असते आणि या वृद्धीचा आपल्याला याच्यामध्ये अगदी बारकाईनं अभ्यास करायचा आहे. आता वृद्धी ही या 3 प्रकारामध्ये घडून आपल्याला आलेली दिसून येते. या वृद्धीचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करत असताना ग्रोथ म्हणजेच वाढ. आता वाढ ही कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिसून येते तर 1960 पूर्वीच आपल्याला माहित आहे की वृद्धी ही संकल्पना पुढे आली. म्हणजेच वाढ ही संकल्पना आपल्याला दिसून आली. वृद्धीचा आकार नेहमी हा कसा असतो? अधिक असतो. म्हणजेच वाढ ही अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या पद्धतीनं वाढ घडवून आणण्यास आवश्यक आहे या दृष्टिकोनातून इथं विचार आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला माहित आहे की विद्यार्थ्यांचा विचार केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, प्रगतीमध्ये, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पडणारी मार्क ही जास्त म्हणजेच वृद्धी. पहिली टेस्ट झाली, दुसरी टेस्ट झाली आणि शेवटी आपण काय करत असतो त्याची तिसऱ्या टेस्टमध्ये कशा पद्धतीनं प्रगती होत गेली म्हणजेच वाढ होत गेली हे आपण पाहतो. म्हणजे मार्कामध्ये वाढ होणे म्हणजे त्याच्या अभ्यासामध्ये वाढ होणे. मग ही वृद्धी आपल्याला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहत असताना या 3 क्षेत्रांचा इथं विचार होणं असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये ही झाली फक्त वृद्धी. आर्थिक वृद्धीचा विचार करत असताना अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही वृद्धी महत्त्वाची मानलेली आहे. आता याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण विचार करत असताना वृद्धी म्हणजेच ग्रोथ ही अनेक अर्थशास्त्रज्ञांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ म्हणजेच वृद्धी. वास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ म्हणजेच वृद्धी.
म्हणजेच वृद्धी होय. वास्तव म्हणजे काय तर वस्तू स्वरूपातील. आता वस्तू स्वरूप म्हणजे काय तर आपल्याला झालेली जी वृद्धी आहे ती प्रत्यक्ष दिसणं आवश्यक आहे. बघा आपण म्हणत असतो की आता मुलगा अभ्यास करतोय रोज काहीतरी लिहित बसतोय, पण हे कितपत झालेलं आहे कसं कळणार आपल्याला. तो रोज अभ्यास करतोय, लिखाण करतोय, वाचन करतोय, नेहमी त्याच्यामध्येच असतो, परंतु वास्तव म्हटलं की त्याला पण मार्क किती पडले. नुसतंच पुस्तक घेऊन बसत असेल तर तो अभ्यास करतोय असं म्हणता येत नाही आपल्याला. परंतु परीक्षेच्या वेळेला ज्या वेळेला त्याला चांगले मार्क्स मिळतात म्हणजेच काय मार्कावरून आपण ठरवत असतो की हा किती हुशार आहे किंवा याच्यामध्ये किती प्रगती होणं आवश्यक आहे. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी त्याची प्रगती झालेली आहे, म्हणजेच काय त्याचे मार्क वाढलेले आहेत. जसं आपण मार्क वाढलेले आहे म्हणजेच बुद्धी झालेली आहे, त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे हे आपण सांगू शकतो. त्या पद्धतीनं वास्तव म्हणजेच काय जे वस्तू रूपातलं सध्याच्या परिस्थितीमधले असलेलं जे काही वाढ आहे ती वास्तव स्वरूपात असणं आवश्यक आहे. म्हणजे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ म्हणजे आपल्याला वृद्धी असं अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून म्हणण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे दर्जाला सुद्धा इथं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दर्जा म्हणजे इथं आपण विकास या दृष्टिकोनातून घेत असतो. आता आर्थिक वृद्धी याच्यामध्ये त्याची काही वैशिष्ट्ये पाहत असताना आपल्याला माहित आहे की देशातील काही लोकसंख्या या विविध प्रकारच्या आर्थिक वस्तू आणि पुरवठ्याच्या क्षमतेतील दीर्घकालीन वाढ. आर्थिक वस्तू आणि पुरवठ्याच्या क्षमतेतील दीर्घकालीन वाढ. बघा पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून दीर्घ काळामध्ये त्याच्यात वाढ होणं आवश्यक आहे. ह्या वर्षी चांगले मार्क पडले, पुढच्या वर्षी ते टिकून राहणं आणि त्यात वाढ होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून दोन्ही गोष्टी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याच्यामध्ये सतत प्रगती होणं आवश्यक आहे. हे जसं विद्यार्थ्याच्या बाबतीत महत्त्वाचं आहे तसंच राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा ते महत्त्वाचं आहे आणि त्यालाच आपण वृद्धी किंवा वाढ म्हणत असतो. शेती हे प्राथमिक क्षेत्र. आता या प्राथमिक क्षेत्रामध्ये सातत्यानं प्रगती विकास होणं आवश्यक आहे. म्हणजेच काय अन्नधान्यामध्ये वाढ होणं आवश्यक आहे. शेतीमधून आपल्याला माहिती आहे की अन्नधान्य, कडधान्य, कच्चा माल या सगळ्या गोष्टींचं उत्पादन शेतीमधून काढलं जातं. हे प्राथमिक क्षेत्र आहे. या प्राथमिक क्षेत्रामध्ये जितकं वाढ होईल व वाढ होण्यासाठी काय केलं पाहिजे, शेती क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी काय केलं पाहिजे, या दोन गोष्टींचा जर आपण विचार करायला गेलो तर शेती क्षेत्राचं उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी इथं करणं आवश्यक आहे. चांगलं बियाणं पेरलं पाहिजे, शेतीचं मशागत आधी करून घेतलं पाहिजे, त्यांना जंतुनाशकं वापरली पाहिजेत, वेळेवर पाणी पुरवठा केला पाहिजे, त्याच्यानंतर नेहमी सातत्याने त्याची काळजी घेतली पाहिजे. जे आवश्यक आहे आपल्याला उत्पादनाच्या दृष्टिकोनातून प्रगती करायची आहे, अधिक उत्पादन घ्यायचं आहे, त्या दृष्टिकोनातून आपलं कार्य करणं महत्त्वाचं आहे. शेती क्षेत्रात जर वाढ झाली, शेती क्षेत्रामध्ये वाढ झाली, प्रगती झाली तर द्वितीय क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ व्हायला मदत होणार आहे. आता द्वितीय क्षेत्र हे शेतीवर अवलंबून आहे. उद्योग आणि व्यापार. उद्योग आपल्याला माहिती आहे अनेक कारखाने आहेत. मग या कारखान्यामध्ये साखर कारखाना आहे, कापड कारखाना आहे, त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या अशा वस्तूंच्या उत्पादनाचे कारखाने आपल्याला दिसून येतात. आता या उद्योगापर्यंत, या कारखान्यापर्यंत कच्चा माल पोचवणं महत्त्वाचं आहे. हा कच्चा माल ज्या वेळेला कारखान्यात घेऊन जातात किंवा पोच करतात, त्या कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून
काय करायचंय, या उद्योगामध्ये इनपुट आणि आउटपुट या दोन्ही गोष्टी आल्या की मग व्यापार येतो. व्यापार म्हणजे काय, तयार झालेला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचणे, तयार झालेली वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे. का तर बाजारपेठेमध्येच मागणी असते, कारखान्यापर्यंत सगळीच ग्राहक येत नाहीत. त्यामुळं ग्राहकांना जर वस्तू पुरवायच्या असतील तर त्या बाजारपेठेपर्यंत मार्केटपर्यंत घेऊन जाणं आवश्यक आहे आणि त्यालाच व्यापार असं म्हणलेलं आहे. हा व्यापार मोठा असतो, छोटा असतो. किरकोळ व्यापार, घाऊक व्यापार, पहिल्यांदा घाऊक असतो, त्यानंतर किरकोळ, अशा पद्धतीनं आणि त्यानंतर ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचवणे हे व्यापाराचं कार्य. म्हणजेच काय, जर प्राथमिक क्षेत्रात वाढ झाली तर उद्योग व्यापारामध्ये सुद्धा वाढ व्हायला मदत होते. बघा, उद्योग क्षेत्रामध्ये वाढ झाल्यानंतर सेवा क्षेत्र सुद्धा वाढीला मदत होते. आता सेवा क्षेत्र म्हटलं की अनेक अशा सेवा आहेत की त्याच्यामध्ये प्रशिक्षण आलं, त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या सेवा आपल्याला दिसून येतात. प्रशिक्षण म्हटलं की मग डॉक्टर आले, वकील आले, शिक्षक आले, बँक आले, त्याच्यानंतर वाहतूक आली, त्याच्यानंतर ड्रायव्हर आले, याच्यामध्ये त्यानंतर पोस्ट खातं आलं, रेल्वे खातं आलं. या सगळ्या गोष्टी सेवा क्षेत्रामध्ये. म्हणजेच काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू पोच करत असताना त्यांना जी काही सेवा दिली जाते ती सेवा तर आहेच, शिवाय प्रशिक्षण दिलं जातं ती सुद्धा सेवाच आहे. त्याच्यानंतर बँकेतले व्यवहार ही सुद्धा एक सेवाच आहे. लोकांचे पैसे व्यवस्थित ठेवणे, सुरक्षित ठेवणे, त्यांना पावती देणे किंवा जे काही पासबुक आहे, चेकबुक आहे जपून ठेवणे, नोंद ठेवणे, ही सुद्धा एक सेवाच आहे. या सेवा क्षेत्रामध्ये आपोआप वाढ होते. शेती क्षेत्रात वाढ झाली की उद्योग व्यापारामध्ये वाढ होते आणि या दोन्ही क्षेत्रात वाढ झाली की सेवा क्षेत्रात वाढ होते. का तर आपल्याला पुढील दृष्टिकोनातून उत्पादनाच्या पुढच्या आणि अनंत काळाच्या वाढीचा विचार करून आत्ताच या सगळ्या गोष्टींच्या मध्ये विकास घडवून आणणं महत्त्वाचं आहे. तरच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होईल असं आपल्याला ठामपणे म्हणता येते. आर्थिक वृद्धीची जर आपण वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत, आणखीन थोडक्यात मी तुम्हाला सांगते, तर सतत व नियमित अशी ही प्रक्रिया आहे. आर्थिक वृद्धी ही सतत आणि नियमित होणारी प्रक्रिया आहे. सतत म्हणजेच काय, ती थांबत नाही, ती नेहमी प्रगतीच्या मार्गाने पुढे पुढे जात असते. त्याच्यानंतर दरडोई उत्पन्न आणि उत्पादनात वाढ. दरडोई प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येणारे उत्पन्न वाढतच जाणार आहे. का तर प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढ होत गेल्यामुळं लोकसंख्येच्या मानाने उत्पादनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि ही झालेली वाढ प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येत असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी, वाढीसाठी या वाढीचा किंवा या ग्रोथचा सगळ्यांना उपयोग होत असतो. त्याच्यानंतर बघा, दीर्घकालीन स्वरूप. वाढ ही दीर्घ काळापर्यंत होत असते, अल्प काळासाठी नाही, तर पुढील अनंत काळासाठी ह्या वस्तूंचं उत्पादन याच्यामध्ये नियमितपणे वाढ महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, संख्यात्मक संकल्पना. ही संकल्पना कशी आहे, संख्यात्मक आहे, ती वास्तव आहे, ते आपल्याला डोळ्याला दिसतं. फक्त काय म्हणजे किती विकास झालाय हे सांगण्यापेक्षा वाढ, वृद्धी, वस्तू किती आहेत, त्याचं उत्पादन किती झालेलं आहे, किती पोती गहू झालेला आहे, किती पोती ज्वारी झालेला आहे, किती मार्क पडले, म्हणजे अभ्यासा दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर मार्काचा विचार केला जातो. आणि शेतातलं उत्पादन म्हटलं की मग आपल्याला त्याप्रमाणे हिशोब काढता येतो. म्हणजे ऊस म्हटलं की टनामध्ये, गहू म्हटलं की क्विंटलमध्ये, ज्वारी म्हटलं क्विंटलमध्ये, त्याच्यानंतर वेगवेगळे कडधान्य म्हटलं की ते सुद्धा क्विंटलमध्ये. अशा पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये वस्तूंचं किती प्रमाणात उत्पादन झालं हे वास्तव, संख्यात्मक या वाढीचा विचार ही केला जातो. त्याच्यानंतर संरचनात्मक परिवर्तनाचा अभाव. संरचना ही कशी असते पण, शेती, उद्योग आणि व्यापार यांची रचना एकमेकावर अवलंबून असते. प्रथम म्हणजे अगदी लोकांना महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे शेती आहे आणि त्या शेतीवर आधारित उद्योग व्यापार आहे आणि सेवा क्षेत्र सुद्धा त्याच्यावर
याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून संरचनात्मक परिवर्तन हे घडणं आवश्यक आहे आणि जर घडत असेल तरच मोठ्या प्रमाणात वृद्धी झालेली आपल्याला दिसून येते. समस्या निराकरणाचा अभाव, काही वेळेला समस्या सुद्धा निर्माण होतात आणि या समस्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो की जेणेकरून उत्पादन वाढीला किंवा वृद्धीला महत्त्व येत असतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला वृद्धी या वेगवेगळ्या वैशिष्ट्याने युक्त अशी आहे असंच म्हणावं लागेल. त्याच्यानंतर बघा, आर्थिक विकासाची काही आपल्याला आर्थिक विकास सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. जसं आर्थिक वृद्धी महत्त्वाची आहे तसं आर्थिक विकास सुद्धा महत्त्वाचा आहे. आता विकास म्हणजे डेव्हलपमेंट. आता ही डेव्हलपमेंट कशा प्रकारची असते? विकास हा कसा असतो? क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन प्रकारे आपल्याला विकास साधता येईल आणि हा विकास होत असताना आपल्याला त्या विकासाची काही संकल्पना पाहणं आवश्यक आहे. याच्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ मायकेल टोडोरो यांनी याविषयी आपली संकल्पना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आर्थिक विकास ही एक विविधांगी स्वरूपाची प्रक्रिया आहे. आर्थिक विकास ही विविधांगी स्वरूपाची प्रक्रिया आहे. आता विविध अंग, विविध म्हणजे वेगवेगळ्या अशा अनेक मार्गांनी जिचा विकास होतो तिला विविधांगी असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकाच दृष्टिकोनातून विकास न होता सर्वच दृष्टिकोनातून विकास हा महत्त्वाचा आहे. वाढ जसं शेती, उद्योग, व्यापारावरती अवलंबून आहे, या तिन्ही क्षेत्राचा सुद्धा विकास म्हणजे विविध अंगांनी, वेगवेगळ्या अंगांनी विकास झाला तर आपोआपच काय होणार आहे? प्रगती व्हायला मदत होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून संरचनात्मक, त्यानंतर संस्थात्मक स्वरूपाचे बदल, संरचनात्मक, संस्थात्मक स्वरूपाचे बदल व्हायला मदत होतात. म्हणजेच काय, या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं विकास व्हायला मदत होते. आणि जर वृद्धी होत गेली तर त्याच्यामध्ये फक्त क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फक्त वाढ नको आहे, फक्त संख्यात्मक वाढ नको आहे, तर त्याच्यामध्ये गुणवत्ता सुद्धा असणं आवश्यक. गुणवत्ता म्हणजेच क्वालिटी, आणि या क्वालिटीच्या दृष्टिकोनातून जर उत्पादन करायला सुरुवात केलं तर आपोआपच या गोष्टीमध्ये वृद्धी होणार आहे, विकास होणार आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ व्हायला मदत होणार आहे. या अशा विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना आर्थिक वृद्धीची काही वैशिष्ट्ये जशी पाहिली तशी आर्थिक विकासाची सुद्धा काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आता आर्थिक विकासाची वैशिष्ट्ये, पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे गुणात्मक स्वरूपाची संकल्पना. गुणात्मक म्हणजेच क्वालिटी. प्रत्येक वस्तूमध्ये क्वालिटी असेल तरच त्याला मागणी असते आणि ही मागणी वाढायची असेल तर त्या वस्तूमध्ये गुणात्मकता म्हणजेच क्वालिटी असणं आवश्यक आहे. आणि क्वालिटी असेल तरच सर्व क्षेत्रामध्ये अशा वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते, म्हणजे आपोआपच विकास व्हायला मदत होते. त्याच्यानंतर क्षेत्रीय परिवर्तन. क्षेत्र म्हणजे की परत आणि प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या तिन्हींचं परिवर्तन म्हणजे बदल म्हणजेच काय? चांगला बदल. कशामुळे होतं? विकासामुळे होतं. विकास जर घडवून आणायचा असेल तर या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं बदल होणं आवश्यक आहे आणि तो विकासामुळे होऊ शकतो. जसं वाढ आहे तसा विकास सुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच ते टिकून राहतं, मागणी वाढते आणि आपोआपच उत्पादनामध्ये वाढ व्हायला मदत होते. त्याच्यानंतर बघा संरचनात्मक परिवर्तन. संरचना आपल्याला माहित आहे, शेती, उद्योग आणि व्यापार. शेती हा मूळ आहे, हा पायात्मक विकास आहे, प्राथमिक क्षेत्र आहे आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या
या दोन्ही क्षेत्रांचा विकास हा संरचनात्मक आपल्याला सांगता येते. संरचना, सौ म्हणजेच संरचना, चांगल्या पद्धतीची रचना कशावर अवलंबून आहे? शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून आहे. प्राथमिक क्षेत्र चांगलं असेल तर आपोआपच त्यावर अवलंबून असणारे उद्योग, व्यापार आणि सेवा त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व देता येतं. त्यानंतर लोकांचं सहभाग. आता लोकांचा सहभाग या सगळ्या क्षेत्रामध्ये वाढती लोकसंख्या आणि वाढती लोकसंख्याच काय करत असते? या सगळ्या क्षेत्रांचा विकास घडवून आणत असते. का तर लोकसंख्या वाढली की मागणी वाढते आणि मागणी वाढली की उत्पादन वाढवणं आवश्यक आहे. आणि उत्पादनामध्ये फक्त वाढ करून आवश्यक नाही आहे, तर त्याच्यामध्ये गुणवत्ता सुद्धा असणं आवश्यक आहे. आणि गुणवत्ता असेल, चांगलं जर असेल तर लोकांना ते परवडतं. महागडं असलं तरी सुद्धा ती लोक गुणात्मक असल्यामुळं खरेदी करायला प्रयत्न करत असतात आणि म्हणून अशा वस्तूंचं उत्पादन होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा आर्थिक आणि आर्थिकेतर घटकांची भूमिका. आर्थिक आणि आर्थिकेतर घटक. आता आर्थिक आणि आर्थिकेतर. आर्थिक म्हणजे काय? आपल्याला इन्कम, उत्पन्न मिळवून देणाऱ्या ज्या काही अशा वस्तू आहेत त्यांचा समावेश होतो. आणि आर्थिकेतर की जेणेकरून ज्याचा हिशोब करता येत नाही परंतु विकास चांगला होतो, त्याचे म्हणजे रिमार्क चांगले मिळतात. म्हणून आर्थिक आणि आर्थिकेतर विकास व्हायचा असेल तर आपल्याला ही जी काही भूमिका आहे या घटकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानंतर दीर्घकालीन संकल्पना. संकल्पना कशी दीर्घकालीन आहे, तात्पुरती नाही आहे, तर अनेक वर्षापर्यंत या वस्तूंचा किंवा या वाढीचा, या विकासाचा आपल्याला उपयोग होणार आहे. या दृष्टिकोनातून म्हणजेच काय, दूरदृष्टिकोनातून, पुढील दृष्टिकोनातून दीर्घकाळाचा विचार करून आपल्याला विकास आणि वृद्धी घडवून आणावी लागणार आहे. त्यानंतर वास्तव राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ. वास्तव म्हणजेच काय, वस्तुरूपातलं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणायचं असेल तर वृद्धी आणि विकास या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणून वृद्धी आणि विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला माहिती आहे की वाढ आणि विकास या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आता वृद्धी आणि विकासाची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपल्याला आर्थिक विकासाचे काही निर्देशांक सुद्धा पाहणं आवश्यक आहे. निर्देशांक. आता निर्देशांक म्हटलं की त्याच्यातून आपल्याला काय मिळतं किंवा याचा काय पाठपुरावा होतो हे पाहणं आवश्यक आहे. तर ते पाहण्यासाठी जमिनीची दर हेक्टरी उत्पादकता. आता इथं जमीन आलं, जमीन म्हणजे शेती आली, शेतीची दर हेक्टरी उत्पादकता वाढवणं आवश्यक आहे. आता शेतीचं उत्पादन वाढलं, वाढ झाली की आपोआपच उद्योग आणि व्यापार याच्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि त्याबरोबर सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ घडून येणार आहे. म्हणून जमिनीची दर हेक्टरी उत्पादकता वाढणं आवश्यक आहे. जर दर हेक्टरी उत्पादकता वाढत गेली तर वाढीसाठी काय काय करणं आवश्यक आहे? तर उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक बी बियाणे, आधुनिक यंत्रसामग्री, त्याच्यानंतर जंतुनाशकं, कीटकनाशकं, वेळेवर पाणी देणे, त्याची काळजी घेणे, तज्ज्ञाकडून सल्ला घेणे आणि वेळेवर उत्पादन काढणे आणि ती बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि हे करण्यासाठी जमिनीची दर हेक्टरी उत्पादकता वाढली की आपोआपच पुढचा मुद्दा आहे औद्योगिक प्रगती. आता औद्योगिक प्रगती म्हणजे आपल्याला MIDC सारख्या अनेक उद्योगांचा समूह ज्या ठिकाणी असतो तिथं औद्योगिक प्रगती आपल्याला म्हणता येईल. आता औद्योगिक प्रगतीसाठी काय काय करणं आवश्यक आहे? रस्ते चांगले पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, लाईटची सोय पाहिजे, वाहतुकीची व्यवस्था वेळेवर चांगली आणि योग्य प्रकारे झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजेच औद्योगिक प्रगती की जेथे आपल्याला उत्पादन करण्यासाठी आउटपुट, इनपुट ज्या वेळेला येतं, कच्चा माल ज्या वेळेला उद्योगामध्ये येतो त्याचं पक्क्या मालात रूपांतर होत असतं आणि या दोन्ही गोष्टी वेळेवर ज्या ते ठिकाणी पोहोचवणं महत्त्वाचं आहे आणि ते पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून औद्योगिक प्रगती ही महत्त्वाची आहे. आणि औद्योगिक प्रगती होण्यासाठी आपल्याला उद्योग आणि व्यापार हे महत्त्वाचे आहे. म्हणजे पहिल्यांदा आर्थिक क्षेत्राची प्रगती, उत्पादकता वाढवणं आवश्यक आहे
आणि त्यावर अवलंबून असणारं औद्योगिक क्षेत्राचं सुद्धा उत्पादन किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये विकास वाढ घडवून आणणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दरडोई उत्पन्न, परत आणखी दरडोई उत्पन्न. आता हे करायचं कशासाठी, कोणासाठी करायचं, तर जी लोकसंख्या आहे ती वाढत्या लोकसंख्येचं राहणीमान चांगलं राहणं आवश्यक आहे. मग राहणीमान म्हणजेच काय, तर प्रत्येक व्यक्तीला जो काही हा उपभोग आहे त्यांनीच उत्पादित केलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्याचा चांगल्या प्रकारे उपभोग घेता आला पाहिजे. आणि उपभोग घ्यायचा असेल तर उत्पन्न वाढलं पाहिजे, आणि उत्पन्न वाढलं तरच त्याचा उपभोग घेता येतो. मग व्यक्तीचे काय होतं, व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. हे सगळं कशासाठी करायचं, व्यक्तीचा विकास, समाजाचा विकास, देशाचा विकास, सर्वांगीण विकास. आणि म्हणूनच प्रगतीच्या दृष्टिकोनातून हा जो काही दरडोई उत्पन्नाचा भाग आहे तो महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा, दरडोई उपभोग. जसं उत्पन्न महत्त्वाचं आहे तसं उपभोग सुद्धा महत्त्वाचा आहे. नुसतंच उत्पादन करून काही उपयोग नाही, पण त्याचा वापर केला पाहिजे, त्याचा उपभोग मानवाने घेतला पाहिजे, तरच आपल्याला परत प्रगती करायला मदत होणार आहे. म्हणजे जे काय आपण उत्पादित केलेलं आहे त्याचा वापर होणं आवश्यक आहे. नुसतंच उत्पादन करून उपयोगाचं नाही, तर त्याचा वापर होणं आणि वापराच्या दृष्टिकोनातून मानवाने त्या गोष्टी उपभोगल्या पाहिजे, त्याचा वापर करून घेतला पाहिजे. म्हणजे जसं अन्नधान्याचा आपण उपभोग घेतो, भूक लागले की आपण अन्न घेतो म्हणजे उपभोग घेतो. अन्न घेतल्यामुळे आपल्याला समाधान वाटतं, आनंद वाटतो, आपल्याला ज्या गरजा आहेत त्या अन्नातून पूर्ण होतात. फक्त अन्न म्हणजेच काय आपला विकास आहे का, नाही. तर आपल्याला वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विकास, या सगळ्या गोष्टींचा उपभोग मानवाला घेतला पाहिजे, आणि तरच त्याचा विकास होणार आहे, त्याची प्रगती होणार आहे. म्हणून विकास करण्यासाठी मानवाने, प्रत्येक व्यक्तीने त्या वस्तूंचा उपभोग घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, गुणात्मक उद्योजकता. गुणात्मक उद्योजकता. उद्योजक कसे असावे, गुणात्मक असावे. गुणात्मक म्हणजेच काय, त्याच्यामध्ये क्वालिटी असणं आवश्यक आहे. आता क्वालिटी असेल आणि कमी किमतीमध्ये वस्तू जर बाजारपेठेमध्ये भरपूर येत असतील तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा या वस्तू खरेदी करायला कोणतीही अडचण येणार नाही. का, तर भारतासारख्या देशामध्ये जी लोकसंख्या आहे ती कशी आहे, सर्वसामान्य आहे. म्हणजे या सर्वसामान्य लोकांचा आर्थिक जो भार आहे तो कसा आहे, कमी आहे. आणि त्या मानानं जर वस्तूंच्या मध्ये क्वालिटी चांगली असेल, उत्पादन भरपूर असेल, तर या लोकांना त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. आणि उपभोग घेण्यासाठी उत्पादन वाढवलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये गुणात्मक दर्जा सुद्धा असेल तर व्यक्तीला त्या उपभोग घेतलेल्या वस्तूचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गुणात्मक उद्योजक पण पाहिजे आणि उपभोक्ता सुद्धा पाहिजे. उद्योजक जर गुणात्मक असेल, चांगल्या पद्धतीने उत्पादन घडवून आणत असेल तर या उत्पादनाचा वापर व्यक्तीने, समाजाने सुद्धा घेणं आवश्यक आहे, तरच विकास व्हायला मदत होणार आहे. त्याच्यानंतर बघा, भौतिक जीवनमान निर्देशांक आणि मानव विकास निर्देशांक. भौतिक जीवनमान निर्देशांक. भौतिक म्हणजे काय, व्यक्ती भरपूर गोष्टींचा उपभोग घेते आणि हा उपभोग घेत असताना जर त्या व्यक्तीमध्ये चांगला बदल होत नसेल तर त्या उपभोग घेण्याला काही अर्थ नाही आहे. परंतु व्यक्तीला जर सर्व दृष्टिकोनातून ती व्यक्ती विकास पावत असेल, प्रगती होत असेल, म्हणजेच काय, तिचे विचार सुधारले, तिचं राहणीमान सुधारलं, त्याच्यानंतर त्या व्यक्तीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला, चांगला बदल झाला, तर त्याला म्हणायचं आहे मानव विकास निर्देशांक. मानवाचा विकास इथं झालेला आहे. म्हणजेच काय, मानवाचा विकास हा देशाचा विकास आहे. प्रत्येक व्यक्तीचा विकास हाच देशाचा विकास आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं जे उत्पादित केलेल्या वस्तू आहेत त्या व्यक्तीपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि पोचलेल्या वस्तूंचा उपभोग त्या प्रत्येक व्यक्तीनं घेणं आवश्यक आहे. आणि उपभोग घेतल्यामुळं त्याला जे समाधान मिळतं, समाधान मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये जी असलेली जी काही प्रगतीच्या दृष्टिकोनातून विचार जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. आणि हे विचार व्यक्तीला येणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती प्रगती करत असते. आणि व्यक्तीचा विकास देशाचा विकास आहे, आपोआप सर्वांचा विकास आहे. म्हणजे सर्वच व्यक्ती जर विकसित असतील तर देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून भौतिक जीवनमान निर्देशांक
व्यक्तीचं भौतिक जीवनमान सुधारणं आवश्यक आहे. जी व्यक्ती दिसते ती कशी असली पाहिजे, आपण म्हणतो स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे काय, तर सर्व दृष्टिकोनातून त्या व्यक्तीचा विकास प्रगती ही महत्त्वाची आहे. आणि हा विकास व्हायचा असेल तर आपोआपच या व्यक्तींना त्याचा उपभोग घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मानव विकास निर्देशांक. जसं भौतिक विकास, वस्तूंचा विकास जसं होणं आवश्यक आहे, तसं मानवाचा विकास सुद्धा होणं आवश्यक आहे. हे मानवासाठी आहे, हे मानवालाही माहीत आहे, परंतु त्याचा उपभोग घेणं हे तितकं महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतल्यास चांगली प्रगती होते. अनावश्यक नको त्या गोष्टींचा आपण उपभोग घेतल्यास प्रगती चांगली होणार नाही. व्यक्ती जर व्यसनाधीन झाली, प्रगतीच्या मानात जर व्यक्ती व्यसनाधीन झाली तर प्रगती होणार नाही. जर व्यसन असावं पण प्रमाणशीर असावं, त्याला महत्त्व किती द्यायचं आणि किती द्यायचं नाही हे मानवावर अवलंबून आहे. म्हणून मानवाचा विकास हा महत्त्वाचा आहे. मानवाचा विकास हा दीर्घकाळपर्यंत चालत असतो आणि या सगळ्या गोष्टींचा विकास मानवानेच केलेला आहे. त्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचं उत्पादन त्यांनीच केलेलं आहे आणि उपभोग सुद्धा मानवच घेतोय. परंतु त्याच्यामध्ये सुधारणा, वृद्धी आणि विकास डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर संरचनात्मक परिवर्तन. आता आपण पाहिलं की संरचना म्हणजे एक मुख्य असं एक क्षेत्र आहे, जे प्राथमिक क्षेत्र आहे आणि त्या प्राथमिक क्षेत्रावर सगळं या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे प्राथमिक क्षेत्र हे मूळ आहे, एक मुख्य असं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रावर, या शेती क्षेत्रावर हे सगळे बाकीचे व्यवसाय अवलंबून आहेत. म्हणजे आपल्याला संरचनात्मक परिवर्तन हा सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असा भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर बघा पर्यावरणातील समतोल. पर्यावरण, शेवटी पर्यावरण महत्त्वाचं आहे. पर्यावरण निसर्ग आणि निसर्गावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ज्या त्या सीझननुसार आपल्याला उत्पादन काढावं लागतं आणि कोणत्या सीझनमध्ये काय येतं याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक आहे, माहीत असणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी महत्त्वाचं आहे, माहीत आहे, म्हणून चांगल्या पद्धतीनं विकास व्हायला मदत होतं. आता पर्यावरण म्हणजे काय, वेळेवर पाऊस पडणं, त्याच्यानंतर त्या पावसाचा पिकासाठी उपयोग होणं. आता सध्याचं जर पाहायला गेलं तर आपल्याला माहिती आहे की कालपासून थोडंसं म्हणजे बारीक असं पाऊस येतोय. द्राक्ष बागायतदारांना धोका आहे तो का, तर द्राक्ष आता तयार व्हायला लागले आणि त्या पावसाच्या पाण्याचा जर थेंब त्याच्यावरती पडला तर नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी काळजी करतात, परंतु नको त्या वेळ नसताना जर अशा गोष्टी आल्या तर नुकसानच आहे, म्हणून शेतकरी काळजी करतात. परंतु या पाण्याचा वापर किंवा उपयोग अन्य क्षेत्रासाठी सुद्धा होतो. फक्त आपण बागेचाच विचार केला त्यापेक्षा जर आपण दुसरा विचार केला, म्हणजे जी ज्वारी आहे, ज्वारी आहे, त्याच्यानंतर गहू आहे, हरभरा आहे, या पिकासाठी पाणी आवश्यक आहे, थंडी आवश्यक आहे आणि म्हणून यांचं उत्पादन वाढण्यासाठी आपोआपच हा पर्यावरण काय करत असतो, मदत करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने पर्यावरणामध्ये समतोल राखला जातो. म्हणजेच काय, उत्पादन, अन्नधान्याच्या उत्पादनासाठी पाऊस चांगला आहे, परंतु जे व्यापारी पिकं आहेत, हे जे द्राक्ष बागायतदार आहेत, यांना त्या पावसाचा उपयोग होत नाही. परंतु हा पाऊस वेळेवर थोड्या प्रमाणात पडतो, परंतु त्या थोड्या प्रमाणातल्या पावसाचा काही गोष्टींच्यावरती, काही उत्पादनांचा वाईट परिणाम होतो, काहींच्यावरती चांगला परिणाम होतो. म्हणजे पर्यावरणाचा समतोल हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. आता पर्यावरणाचा समतोलाबरोबरच आपल्याला माहीत आहे की भांडवल उभारणे. आता भांडवल जर उभारायचं असेल म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कच्चा माल हे सुद्धा एक भांडवलच आहे, यंत्रसामग्री हे सुद्धा एक भांडवलच आहे. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचा वापर करण्यासाठी लागणारा पैसा हे सुद्धा एक भांडवलच आहे. म्हणजेच काय, यंत्रसामग्री, कच्चा माल, भांडवल, इमारत या सगळ्या गोष्टी कशा आहेत, कच्च्या मालामध्ये येतात. आणि या कच्च्या मालाचं, भांडवलाचं जर एकत्रीकरण झालं तर आपोआपच उत्पादन वाढायला मदत होते. आणि हे उत्पादन जर वाढवायचं असेल तरच विकास होणार आहे. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून, वृद्धीच्या दृष्टिकोनातून भांडवल उभारणी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर बघा, स्थूल राष्ट्रीय
उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, देशाचं एकूण उत्पादन याच्यामध्ये आपोआपच वाढ होणार आहे. बघा, आपण वाढीचा आणि विकासाचा जर चांगल्या पद्धतीने विचार केला तर आपोआपच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढ व्हायला मदत होणार आहे. की राष्ट्रीय उत्पन्न आणि उत्पादन याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. उत्पादन हे वस्तुरूपातलं असतं, शेतामधलं धान्य हे वस्तुरूपातलं असतं आणि पैशातलं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न असतं. म्हणजेच काय, या सगळ्या प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रांचा जेवढा विकास होईल, जेवढी प्रगती होईल, जेवढी वृद्धी होईल, तेवढं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वृद्धी किंवा विकास किंवा वाढ व्हायला मदत होणार आहे. म्हणजेच काय, वृद्धी आणि विकास या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता वृद्धी आणि विकास हे एकमेकावर अवलंबून आहेत आणि या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या सुद्धा आहेत. तरच देशाचं राष्ट्रीय उत्पादन वाढीला मदत होणार आहे. म्हणजेच काय, वृद्धी आणि विकास आणि त्यांची वैशिष्ट्ये जर पाहिली तर यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं की विकास हा महत्त्वाचा आहे, त्याच्याबरोबर वृद्धीसुद्धा महत्त्वाची आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यातूनच आपल्याला दीर्घकाळपर्यंत उत्पादन वाढवून दीर्घकाळपर्यंत देशाचा विकास घडवून आणायला मदत होणार आहे. जे अशा पद्धतीनं वृद्धी आणि विकास या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता याच्यामध्ये या गोष्टी पाहत असताना आपल्याला मानव हा एक महत्त्वाचा असा दर्जा आहे. मानवी जीवनमानाचा दर्जा याच्यामध्ये बघा, मानव विकास निर्देशांक हाही तितकाच महत्त्वाचा मानलेला आहे. त्याच्यानंतर बघा, मानवाच्या दृष्टिकोनातून जे काही प्रमुख आव्हानं आहेत ते सुद्धा महत्त्वाची आहेत. आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये पाहायचं आहे की याच्यामध्ये मानवी जे काही विकास आहे किंवा मानवी संसाधन आहे, हे संसाधन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये सोर्स, त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. ह्युमन डेव्हलपमेंट, मानवी विकास. आता मानवी विकास हा अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा भाग आहे. मानवी संसाधन, मानवी संसाधन, मानवी संसाधने. आता मानवी संसाधने, मानव हा एक उत्पादनाचं शक्ती साधन आहे. शक्ती साधने, उत्पादनाचे साधन, आणि साधन या दोन्ही गोष्टींची बेरीज झाली की आपोआपच मानवी संसाधने हेही तितकेच महत्त्वाचे आहे. संसाधन म्हणजेच मानवाला असलेलं अनन्यसाधारण असं महत्त्व. पारंपरिकदृष्ट्या जर आपण विचार करायला गेलो तर लोकसंख्या ही देशाला भार असं समजली जाते, परंतु लोकसंख्या ही देशाला भार आहे की आधार आहे, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. लोकसंख्या ही भार की आधार, लोकसंख्या ही भार आहे की आधार आहे. भार म्हटलं की लोकसंख्या अधिक झाली की प्रत्येक गोष्टीला ती ओझी होत असते, नकोशी होत असते आणि त्यामुळे विकास थांबतो. परंतु ही लोकसंख्या आधार सुद्धा आहे. करायचं कशासाठी, कोणासाठी करायचं? मानवासाठीच करायचं, आपल्यासाठीच करायचं, आपला विकास, आपली प्रगती घडवून आणायचं आहे. म्हणून आधार, लोकसंख्या ही आधार आहे. लोकसंख्यांचा जर आपण विचार करायला गेलो तर मानवी संसाधनामध्ये लोकसंख्येला किंवा विकासाला, प्रगतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून लोकसंख्या, मानवी संसाधन सुद्धा महत्त्वाचं आहे. का तर मनुष्य काय करत असतो
की आता उत्पादन कमी पडलं तर वाढवायचं कसं, याचा विचार मनुष्य करतो, वेगवेगळे संशोधन करतो आणि उत्पादन वाढीला मदत करतो. म्हणजे मनुष्य हाच या सगळ्या गोष्टींचा मूळ सूत्रधार आहे. मनुष्य या सगळ्या गोष्टींचा मूळ सूत्रधार आहे, म्हणून तो भार नाही तर आधार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु कुणाला भार म्हणायचं आणि कुणाला आधार म्हणायचं याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. लहान मुलं ही लहान असतात, वृद्ध माणसं ही कशी असतात की त्यांचा उत्पादनामध्ये काही भाग किंवा उत्पादनामध्ये भर पडत नाही, परंतु जी करती लोकसंख्या आहे, करती लोकसंख्या की त्यांचा वयोगट हा 15 ते 60 वर्षापर्यंत धरलेला आहे. 60च्या पुढची लोकसंख्या ही वृद्ध आहे आणि 15च्या आतली लोकसंख्या ही बालक आहे. म्हणून जी करती लोकसंख्या आहे, करती लोकसंख्या जास्त असेल, करती लोकसंख्यांचं प्रमाण जर जास्त असेल तरच उत्पादन वाढणार आहे. परंतु या करत्या लोकसंख्येमध्ये उत्पादनामध्ये भार न होता आधार होऊन उत्पादन वाढीला जर ती मदत करत असतील तर आपोआपच विकास आणि वाढ व्हायला मदत होणार आहे. अशा पद्धतीनं मानवी संसाधन हे महत्त्वाचं असं एक अर्थ आपल्याला म्हणावं लागेल. आता याच्यामध्ये मानवी संसाधनांचा विचार करत असताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. याच्यामध्ये उत्पादन आहे, लोकांचं जीवन आहे, त्याच्यानंतर बघा अनुकूल असं वेगवेगळ्या गोष्टी घडायला इथं मदत होते. मानवी संसाधनांचा निर्मितीक्षम आणि उत्पादक अशा मानवांचा विकासाच्या गुंतवणुकीशी संबंध येतो. आर्थिक विकासाचा संबंध निर्मितीक्षम आणि उत्पादक, निर्मितीक्षम आणि उत्पादक निर्मितीक्षम आणि उत्पादक या दृष्टिकोनातून मानवाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. निर्मितीक्षम, निर्मिती करणे म्हणजेच काय, निर्माण करण्याचं, आणि उत्पादक, उत्पादक म्हणजे मानव. आता उत्पादनाचे 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. याच्यामध्ये उत्पादक हा मनुष्यच आहे, सूत्रधार तोच आहे, उपभोग घेणारा सुद्धा तोच आहे. म्हणजेच काय, भूमीचा वापर किती, कसा, कोणत्या ठिकाणी करायचं हे मानवानेच ठरवायचं आहे. भांडवलाचा वापर किती प्रमाणात करायचं हे मानवानेच ठरवायचं आहे. मजूर हा मनुष्यच आहे, श्रमिक हा मनुष्यच आहे. त्याच्यानंतर जो काही संयोजक आहे, सूत्रधार आहे, तो सुद्धा मनुष्यच आहे. या सगळ्या दोघांचा जर आपण विचार केला तर हा सगळ्या गोष्टीमध्ये मनुष्य हा केंद्रबिंदू आहे. निर्मितीक्षम आणि उत्पादक करण्याचं कार्य हे मानवामध्ये आहे. म्हणून मनुष्याला अनन्यसाधारण असं अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. सर्व लोकांचं ज्ञान, कौशल्य आणि क्षमता, सर्व लोकांचं ज्ञान, कौशल्य आणि क्षमता, ज्ञान, कौशल्य आणखी क्षमता. बघा, ज्ञान, मानवाचं ज्ञान. आता मनुष्याचं ज्ञान अनेक प्रकारचं आहे आणि प्रत्येकाच्या ज्ञानाला एक प्रगती असते आणि त्या ज्ञानातूनच मानवाचा विकास होत असतो. हे एक शक्ती साधन आहे, उत्पादनाचं एक संसाधन आहे की ज्याच्यामध्ये मानवच या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असतो. ज्ञान हे मानवाजवळ आहे. समाजामध्ये, परिसरामध्ये असणाऱ्या अनंत गोष्टी आहेत आणि त्या अनंत गोष्टींचा अभ्यास करणं, ज्ञान ग्रहण करणं आणि त्याचा वापर करणं हे कार्य मनुष्यच करू शकतो. म्हणून मनुष्याकडे असलेलं ज्ञान महत्त्वाचं आहे. ज्ञानाशिवाय प्रगती होत नाही, ज्ञानाशिवाय आपण काहीही, कोणतीही गोष्ट करू शकत नाही. म्हणजे ज्ञानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यानंतर कौशल्य. कौशल्य, कौशल्य म्हणजे काय, कला. ही कला मानवामध्ये अवगत आहे.
ती निसर्गाने उपजतच प्रत्येक माणसामध्ये दिलेली आहे. मनुष्य हा कलाकार असतो आणि ही कला तो काय करत असतो, काहीतरी बनवतो, काहीतरी सांगतो, काहीतरी करतो, त्यातून त्याची कला स्पष्ट होते, सर्वांना दिसते. म्हणजे ही कला, हे कौशल्य माणसामध्ये आहे हे कधी माहीत होणार, तो त्याचा ज्यावेळेला वापर करतो, जो त्याची प्रगट करतो, त्यावेळेला त्याचं कौशल्य बाहेर पडतं. बघा, मोबाईल आहे, अँड्रॉइड आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. बनवलं कुणी, मानवाने. कौशल्य आहे म्हणजेच काय, आकर्षकता. मानवामध्ये जी काही उपजत निर्मिती क्षमता, नाविन्य, सद्गुण, चांगले विचार हे त्याच्यामध्ये कौशल्यानं तो ओतत असतो आणि वस्तू तयार करत असतो, साचा तयार करतो आणि त्या पद्धतीनं उत्पादन करण्याचा प्रयत्न करत असतो. मग आपल्याला लागणारे अनंत वस्तू आहे आणि अनंत वस्तू होत ते कौशल्यानं तो तयार करतो. आणि माणसाचं मन कसं असतं की त्याला जे नवं नवं ते हवं असतं, जे चांगलं आहे, जे वेगळं आहे ते आकर्षित करत असतो. म्हणजेच काय, मनुष्य हा असा आहे की आपलं कौशल्य वापरून वस्तूंचं उत्पादनही करतो आणि त्या वस्तूंच्या उत्पादनाचा उपभोगही घेतो. म्हणजेच काय, अनेक प्रकारच्या वस्तू बनवण्याची कला कौशल्य त्या माणसामध्ये असतात आणि त्या कला कौशल्यानुसार तो काय करत असतो की उत्पादन करत असतो आणि उत्पादन करत असताना त्या उत्पादनाला आपोआप मागणी कशी येते, हे उत्पादन कसं वाढत जातं, या उत्पादनामध्ये वृद्धी पण आहे आणि विकास पण आहे, क्वालिटी पण आहे आणि क्वांटिटी पण आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे जेवढं ज्ञान महत्त्वाचं आहे तेवढंच कौशल्य सुद्धा महत्त्वाचं आहे. फक्त ज्ञान असून चालत नाही, तर त्या ज्ञानाचा कौशल्यानं वापर होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर क्षमता. क्षमता म्हणजे वापर करण्याची क्षमता माणसामध्ये असणं आवश्यक आहे. वयानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार आपण प्रत्येक वस्तूंचा उपभोग घेत असतो आणि हा उपभोग घेत असताना त्याच्यामध्ये क्षमता असते. आपली प्रत्येकाची उपभोग घेण्याची क्षमता असते. कोणी काय करावं, कोणी काय करावं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. वयानुसार, परिस्थितीनुसार आपल्याला त्या क्षमतेचा वापर करता येतो. म्हणजेच काय, ही क्षमता अशी आहे की कधी काय करावं, कधी त्याचा उपभोग घ्यावा, कशा पद्धतीने उपभोग घ्यावा आणि उपभोग घेतल्यानंतर काय होणार आहे, ही क्षमता, व्यक्तीची क्षमता महत्त्वाची आहे. आणि त्या क्षमतेनुसार जर त्या व्यक्तीचा वापर व्हायला लागला की आपोआपच मानवी संसाधनाला मदत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच काय, मानवी शक्ती, मानवी संसाधन हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रगतीच्या दृष्टिकोनातून तितकंच आवश्यक आणि उपयुक्त असं आहे. म्हणून ज्ञान, कौशल्य आणि क्षमता या गोष्टी माणसामध्ये आहेत. म्हणूनच तो काय करतो, परिसरामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूचा उपभोगही घेतो, उत्पादनही करतो आणि डेव्हलपमेंट पण करतो. म्हणजेच काय, स्वतःबरोबर इतरांनाही त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. अशा पद्धतीनं मनुष्य काय करत असतो, आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेलं कौशल्य आणि वापरण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींचा वापर करून मानवी संसाधनाला अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं स्थान निर्माण झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आरोग्य, स्वच्छ पर्यावरण, राजकीय स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. बघा, ज्ञानाबरोबर आरोग्य आहे आणि स्वच्छ पर्यावरण. आरोग्य, स्वच्छ पर्यावरण, सध्या आरोग्याला महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येकाचं आरोग्य हे महत्त्वाचं आहे. येणारे वेगवेगळे आजार, या आजाराला पडणाऱ्या मानवाची जी काही बळी पडण्याची जी क्षमता आहे, क्षमता, इतर क्षमता आणि बळी पडण्याची क्षमता, आरोग्य महत्त्वाचं आहे. आणि आरोग्य जर आपलं चांगलं नसेल, नाजूक झालं असेल, कमकुवत झाले असेल तर त्याला त्याची म्हणजे
आजाराला तोंड देण्याची क्षमता कमी असते, काहींची जास्त असते. आणि त्याच्यावरूनच आपल्याला आपलं आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचं हे मानवी संसाधन आहे. स्वच्छ पर्यावरण आपण समाजामध्ये राहतो, समाजामध्ये असलेलं वेगळं पर्यावरण आहे आणि या पर्यावरणाचा मानवी जीवनावरती परिणाम होत असतो. म्हणजेच काय, सकाळचं वातावरण वेगळं असतं, दुपारचं वेगळं असतं, संध्याकाळचं वातावरण वेगळं असतं, झोपण्याचं वातावरण वेगळं असतं, कामाच्या ठिकाणचं वातावरण वेगळं, घरचं वातावरण वेगळं. त्याच्यानंतर आपण कुठंतरी कार्यक्रमाला गेलं तिथलं वातावरण वेगळं असतं. एखाद्या म्हणजे शेतामध्ये किंवा एखाद्या उद्योगामध्ये गेलो तरी तिथलं पर्यावरण वातावरण वेगळं असतं आणि या पर्यावरणाचा मानवावरती परिणाम होत असतो. आणि म्हणजेच काय, जर पर्यावरण स्वच्छ असेल, चांगलं असेल तरच मानवी संसाधनाच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आहे असंच म्हणावं लागेल. त्याच्यानंतर जीवनातील आनंद, राजकीय स्वातंत्र्य. राजकीय स्वातंत्र्य आणि जीवनातील आनंद. वृद्धी विकासामध्ये मानवी संसाधन हे महत्त्वाचं आहे आणि मानवी संसाधनामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्ञान, कौशल्य, क्षमता, आरोग्य, पर्यावरण, राजकीय स्वातंत्र्य आणि जीवनातील आनंद. राजकीय स्वातंत्र्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक राजकारणामध्ये स्वातंत्र्य, चांगल्यासाठी स्वातंत्र्य असतं, चांगल्या कामासाठी स्वातंत्र्य असतंच आणि ते करण्यासाठी सुद्धा कर्ता हा चांगला असणं आवश्यक आहे. आणि त्या कर्त्याचे चांगले पडसाद समाजावरती म्हणजेच काय लोकांच्या वरती पडत असतात. म्हणजे राजकीय स्वातंत्र्य हे लोकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, विकासाच्या वृद्धीच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि त्यातूनच जीवनातील आनंद आपल्याला उपभोगता येतो. जीवन शेवटी कशासाठी, आपल्यासाठी. आणि आनंद कोण भोगत असतो, आपण भोगत असतो. मग चांगला आनंद जर मिळवायचा असेल, समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जर आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर जीवनातील आनंद जगण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच काय, मानवी जीवन हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. का तर मनुष्य आहे म्हणूनच हा उपभोग आहे, मनुष्य आहे म्हणून त्याच्याकडच्या ज्ञानाचा उपभोग होतो. म्हटलं जातं मग अनुभवी व्यक्ती महत्त्वाचे असतात की त्यांच्याकडे आलेले वेगवेगळे अनुभव ती आपल्या ज्ञानातून सांगत असते. आपले आलेले अनुभव इतरांना सांगते, परिस्थितीनुसार, प्रसंगानुसार ती व्यक्ती आपलं ज्ञान तिथं सांगत असते आणि कौशल्यातून ती व्यक्ती येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर क्षमता, आपली क्षमता किती आहे हे ओळखूनच आपण काम केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे, तरच आपल्याला त्याचे पडसाद उमटलेले दिसून येते. त्यानंतर आपलं आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे. आरोग्य चांगलं आहे तरच आपला विकास सुद्धा चांगला होणार आहे. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मानवी संसाधन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पर्यावरण स्वच्छ असणं आवश्यक आहे, परिसर चांगला असणं आवश्यक आहे. चांगल्या पर्यावरणाचा परिणाम चांगला होतो, वाईट पर्यावरणाचा परिणाम वाईट होत असतो. म्हणून नेहमी आपलं पर्यावरण कसं असावं, स्वच्छ पर्यावरण असावं की जेणेकरून आपल्या आरोग्याला ते चांगलं आणि प्रगतिशील असणार आहे. त्यानंतर राजकीय स्वातंत्र्य, चांगल्या गोष्टीसाठी स्वातंत्र्य हे देणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद चांगल्या पद्धतीनं उपभोगता यायला मदत होते. आता मानवी संसाधनाच्या दृष्टिकोनातून या गोष्टींचा विचार करत असताना देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत मानवी संसाधन हे भांडवल गुंतवणुकीचे एक स्थान आहे. मानवी संसाधन हे भांडवल गुंतवणुकीचं स्थान आहे. म्हणजे मानवी भांडवलाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ह्युमन कॅपिटल म्हणजेच काय, मानवी भांडवल हे अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं साधन आहे. मानवी भांडवल
ह्युमन कॅपिटल. आता मानवी भांडवल, मानव हे एक भांडवल आहे, मनुष्य हा एक भांडवल आहे आणि त्या भांडवलाचा वापर होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आर्थिक वृद्धी हे एक साधन असून मानव विकास हे साध्य आहे. आर्थिक वृद्धी हे साधन आहे. आर्थिक वृद्धी एक साधन आहे. आर्थिक वृद्धी हे एक साधन आहे, साधन आहे. आणि मानव विकास हा साध्य आहे. मानवी विकास हे काय आहे? साध्य आहे. बघा, आर्थिक वृद्धी हे साधन आहे आणि मानवी विकास हे साध्य आहे. कुणाचा विकास महत्त्वाचा आहे? मानवाचा विकास महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी साधन कोण आहे? आर्थिक वृद्धी हे एक साधन आहे. मनुष्य या सगळ्या गोष्टी का करतो? तर स्वतःचं कल्याण करण्यासाठी. स्वतःचं कल्याण कशामध्ये आहे? तर उत्पादित होणाऱ्या प्रत्येक वस्तूंचं त्याला उपभोग घेता आला पाहिजे, तरच ते साध्य होणार आहे. जी साधनं आहेत, विविध साधनं आहेत, त्या साधनातून मानवाचा विकास साध्य होत असतो. मग ते प्राथमिक गरजा असू द्यात, आरोग्य असू दे, शिक्षण असू दे, अन्य कोणत्याही गोष्टी असू देत, ते कोणासाठी? मानवासाठी. आणि म्हणूनच ते एक साध्य आहे. आर्थिक वृद्धी हे साधन असलं तर मानवी विकास हा एक साध्य आहे. म्हणून मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून आर्थिक वृद्धीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याच्यानंतर बघा, त्यासाठी लागणारं जे काही क्षेत्र आहे ते विस्तृत करणं आवश्यक आहे. मानवी विकासामुळे काय होतं की समाजातील संघर्ष कमी होतात. मानवी विकासामुळे काय होतं? समाजातील संघर्ष कमी होतात. मानवी विकासामुळे समाजातील संघर्ष कमी होतात. समाजातील संघर्ष कमी होतात. आता संघर्ष कसे कमी होतात? तर विकासामुळं संघर्ष कमी होतो. बघा, प्रत्येक मानवाला विकास महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला वाटतं माझा विकास झाला पाहिजे, माझी प्रगती झाली पाहिजे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक मानवाचा विकास आणि त्यामुळे समाजामध्ये होणारे जे संघर्ष आहे, जे वाद आहे, जी भांडणं आहे, ती कमी होतात. एखाद्याकडेच भरपूर आहे, दुसऱ्याला काहीच नाही आहे, त्यामुळे संघर्ष निर्माण होतो. ज्याच्याकडे आहे तो कसा असतो? नेहमी निवांत असतो. आणि ज्याच्याकडे नाही आहे तो धडपडत असतो, प्रयत्न करत असतो, चिंता करत असतो, काळजी करत असतो. म्हणजेच काय, जर त्याच्याकडे नसेल तर त्याच्याकडे आलं पाहिजे, येण्यासाठी संघर्ष. म्हणजेच काय, ज्या गोष्टी विकासाच्या दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीकडे नाही आहे ते मिळवण्यासाठी तो काय करत असतो? संघर्ष करत असतो. समाजामध्ये तो वावरत असताना त्या गोष्टी मिळाव्या म्हणून प्रयत्न करत असतो, संघर्ष करत असतो. आणि त्या गोष्टी जर त्याला मिळाल्या की आपोआप संघर्ष कमी व्हायला मदत होत असते. त्याच्यानंतर बघा, पुढचा जो मुद्दा आहे आणि तो म्हणजे मानवी विकासामुळं मानवाची उत्पादकता वाढते. मानवी विकासामुळं जे काही मानवाची उत्पादकता आहे ती वाढते. मानवी विकासामुळं मानवाची उत्पादकता वाढते. मानवी विकासामुळे मानवाची उत्पादकता वाढते. आता उत्पादकता वाढते म्हणजे काय? तर मानवाचा सर्वांगीण विकास होतो. सर्वांगीण विकास म्हणजेच काय? तर शारीरिक, मानसिक
मानसिक, बौद्धिक या सगळ्या गोष्टीतून माणसाचा विकास होतो. म्हणजेच काय तर विकासामुळे मानवाची उत्पादकता वाढते, कार्य करण्यास तो अजून सक्षम होतो, तयार होतो, त्याची प्रगती होते. म्हणजेच काय तर मानवी विकास जर होत असेल, चांगल्या पद्धतीनं झालेला दिसत असेल तर आपोआपच माणसाची कार्य करण्याची क्षमता, उत्पादकता वाढायला मदत होते. म्हणून मानवी संसाधनामध्ये मानवाच्या विकासाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. त्याच्यानंतर बघा आरोग्य आणि शिक्षण यातील गुंतवणुकीमुळे मानवाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. बघा आहार, आरोग्य आणि शिक्षण. सकस आहार, सकस आहार, आरोग्य आणि शिक्षण. सकस आहार, आरोग्य, शिक्षण या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. मानवाचा विकास झाला की आपोआपच मानवाची उत्पादकता वाढते. आता उत्पादकता वाढीसाठी सकस आहार पाहिजे. म्हणजे मानवाचा विकास झाला की त्याला चांगला आहार मिळतो. चांगला आहार मिळाला की त्याचं आरोग्य चांगलं राहतं. आरोग्य चांगलं राहतं, तो शिक्षण घ्यायला सक्षम होतो. म्हणजेच काय तर समाजामध्ये औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, सहज शिक्षण या सगळ्या गोष्टी शिक्षणामध्ये आहेत. मनुष्य जाता जाता शिकत असतो, त्याला शिकवायची गरज नसते. फक्त काय औपचारिक शिक्षणामध्ये शाळेतली पुस्तकं, अभ्यासक्रम, शिस्त लावणे या सगळ्या गोष्टी येतात. परंतु समाजामध्ये वावरत असताना एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याला जे काही शिक्षण, जे काही ज्ञान मिळतं या सगळ्या गोष्टी त्याला आपोआपच मिळत असतात. त्याचं आहार चांगला आहे, आरोग्य चांगलं आहे तर त्याला शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीनं घेता येतं. आणि या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मिळत असतील तरच मानवाचा विकास होणार आहे. म्हणजेच मानवी भांडवलाला समाजामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. मनुष्य हाच कसा आहे, उपभोग घेणारा आहे आणि उत्पादन करणाराही आहे. तो स्वतःसाठी जगतो, स्वतःसाठी, समाजासाठी जगतो. असणाऱ्या परिसरातील अनंत वस्तूंचा तो काय करत असतो, उपभोग्य वस्तू बनवतो. समाजामध्ये असणाऱ्या अनंत वस्तू आहेत, त्या वस्तूंचा तो उपभोग्य वस्तू बनवतो आणि उपभोग घेतो आणि त्याचा वापर समाजाच्या मध्ये असणाऱ्या व्यक्तींना होत असतो. म्हणजेच काय तर मानवी भांडवल हे महत्त्वाचं असं साधन आहे. आणि याच्यामध्ये त्या व्यक्तींच्या विकासामध्ये या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मानव विकासामुळे लोकसंख्या वाढ सुद्धा कमी होते. लोकसंख्या वाढ कमी होते. लोकसंख्या जी वाढ आहे ती कमी व्हायला मदत होते. वाढती लोकसंख्या याला आळा बसायचा असेल तर विकास महत्त्वाचा आहे. लोकसंख्या वाढते, नुसतं खायला भार, जमिनीला भार असं न होता ती आधार जर व्हायची असेल तर विकास महत्त्वाचा आहे. आणि लोकसंख्या वाढ कमी व्हायचं असेल तर विकास महत्त्वाचा आहे, वृद्धी महत्त्वाची आहे. तरच मानवी भांडवलाला अनन्यसाधारण असं महत्त्व आलेलं आहे. मानवी भांडवल हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असं एक साधन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे मानवी संसाधनामध्ये मानवी भांडवलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आर्थिक वृद्धी हे साधन आहे, आर्थिक वृद्धी हे साधन आहे आणि मानवी विकास हे साध्य आहे. आर्थिक वृद्धी सर्व दृष्टिकोनातून वृद्धी जर व्हायची असेल तर ती वृद्धी झाली तर हे साधन आहे आणि मनुष्य काय करत असतो त्याचा उपभोग घेतो. म्हणजे माणसाचा विकास हे साध्य आहे. आणि हे साध्य कशामुळे निर्माण होतं तर साध्य म्हणजे काय, नेमकं साध्य कशाला म्हणायचं तर याच्यामध्ये मानवी विकासामुळे समाजातील संघर्ष कमी होतो. संघर्ष कमी होणं
म्हणजेच काय, माणसाचा विकास होता. संघर्षामुळे काय होतं, वाद विवाद, त्याच्यानंतर घातपात, त्याच्यानंतर नको त्या गोष्टी आणि त्यामुळं येणाऱ्या अडचणी. मग आणि कायदे आले, परत आणखीन वेगवेगळ्या गोष्टी वाढत जातात, त्या कधी थांबतात कधी थांबत नाहीत. म्हणून संघर्ष नको असेल तर विकास महत्त्वाचा आहे. त्यानंतर मानवी विकासामुळे मानवाची उत्पादकता वाढते. मानवाची उत्पादकता म्हणजे उत्पादन करण्याची क्षमता. बघा, व्यक्ती 8 तास काम करत असेल, 10 तास सुद्धा काम करू शकेल का, तर त्याचा विकास झालेला आहे. कशात विकास झालेला आहे, त्याला सकस आहार मिळतो, त्याचं आरोग्य चांगलं आहे, त्याला चांगलं शिक्षण मिळालेलं आहे आणि त्यामुळं त्याची जी उत्पादकता आहे ती वाढायला मदत होणार आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे. या सगळ्या गोष्टी अनुकूल असतील, चांगल्या पद्धतीने तिचा जर विकास होत असेल आणि त्याच्यामध्ये जर खरोखरच मानवाचं कल्याण असेल तर आपोआपच लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवायला मदत होणार आहे. म्हणजेच काय, वाढती लोकसंख्या कमी करण्यासाठी माणसाचं आरोग्य, माणसाचा विकास, व्यक्तींचा विकास, मानवी विकास हा महत्त्वाचा भाग इथं आहे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला या युनिटमध्ये वृद्धी आणि विकास, मानवी भांडवल या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आता त्याच्यानंतर बघा, प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट हा पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे. मॉड्यूल नंबर 5. युनिट 5 आपल्याला पाहायचा आहे आणि या 5व्या युनिटमध्ये आपल्याला ग्रोथ, प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट 5, प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, नियोजन आणि विकास, प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट म्हणजेच काय, नियोजन आणि विकास. या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. नियोजन, प्लॅनिंग. नियोजन करणं म्हणजे काय, प्लॅनिंग करणं म्हणजे काय. कोणतीही गोष्ट प्लॅनिंग केल्याशिवाय, नियोजन केल्याशिवाय यशस्वी होत नाही. अचानक कोणत्याही गोष्टी घडल्या की आपल्याला त्याच्यामध्ये प्लॅनिंग नसल्यामुळं अशा पद्धतीने काही अडचणी सुद्धा येऊ शकतात. जर नियोजनबद्ध आपण एखादं कार्य केलं तर खरोखरच आपल्याला जे करायचं आहे ते केलं जातं आणि आपलं काम यशस्वी होतं. म्हणून नियोजनाला अर्थव्यवस्थेमध्ये, प्रत्येक मानवी जीवनामध्ये नियोजनाला महत्त्वाचं स्थान आहे आणि हे नियोजन करणं आवश्यक आहे. आता नियोजनामध्ये आपल्याला नियोजन करत असताना सुरुवातीला प्लॅनिंग म्हणजे काय पाहणं महत्त्वाचं आहे. नियोजन म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे. नियोजन करणं, प्लॅनिंग करणं अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्लॅनिंग, नियोजन असणं आवश्यक आहे. आता हे नियोजन अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजन महत्त्वाचं आहे, मानवी समाजाच्या दृष्टिकोनातून नियोजन महत्त्वाचं आहे आणि नियोजन करणं हे आवश्यक आहे. आता नियोजनाचा अर्थ, नियोजन म्हणजे काय त्याचा अर्थ. नियोजनाचा अर्थ. आता अर्थ पाहत असताना सुरुवातीला आपल्याला नियोजन यंत्रणेच्या आधिपत्याखाली जे काही उपलब्ध अशी जी काही संसाधनं आहेत या संसाधनांचा आपण
वापर करून त्यांची उद्दिष्टे कोणती आहेत याचा विचार करून आपल्याला हे प्लॅनिंग करायचं आहे, हे नियोजन करायचं आहे. तर आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी, संपूर्ण अर्थव्यवस्थेची नियोजनबद्ध पाहणी, म्हणजे नियोजन. अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेची नियोजनबद्ध पाहणी जिथं केली जाते त्याला आपल्याला काय म्हणता येईल की नियोजन असं म्हणता येईल. आता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना त्यावर आधारित आपल्याला कोणत्या वस्तूंचं किती प्रमाणात आणि कसे, कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात कसे आणि कुठे या सगळ्या गोष्टींचं नियोजन प्लॅनिंग आपल्याला करावं लागणार आहे. आता हे करत असताना पहा कोणत्या वस्तूंचं किती प्रमाणात कसं आणि कुठे उत्पादन करायचं असेल, संपूर्ण अर्थव्यवस्थेचं नियोजनबद्ध पाहणी करणं म्हणजेच काय नियोजन करणं. कोणत्या वस्तूंचं उत्पादन करायचं आहे, किती प्रमाणात करायचं आहे, कसं करायचं आहे, कुठे करायचं याची संपूर्ण माहिती म्हणजे आपल्याला प्लॅनिंगमध्ये करावं लागत असतं. आता हे प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करून करावं लागतं आणि त्यातून वितरण कशा प्रकारे करावयाचे आहे, हे सगळं उत्पादन आहे आणि याचे वितरण कोठे आणि कसे करावे. वितरण म्हणजेच वाटप. तर वाटप कसं करायचं, वितरण कसं करायचं, जे उत्पादित गोष्टी आहेत त्या गोष्टींचं वाटप कसं होतं. मनुष्य हा शेवटी मुख्य आहे, उपभोग घेणारा आणि उत्पादन करणारा. उत्पादनाच्या 4 घटकांमध्ये मनुष्य आहे, म्हणजे मजूर म्हणून पण आहे, श्रमिक म्हणून पण आहे आणि नियोजनकर्ता संयोजक म्हणून सुद्धा तो महत्त्वाचा आहे. आणि हाच संयोजक काय करत असतो की भूमी श्रम भांडवलाला एकत्र आणतो, वस्तूंचं उत्पादन करतो. मग वस्तूंचं उत्पादन करायचं आहे, किती प्रमाणात करायचं आहे, कसे आणि कुठे करायचं याचं नियोजन प्लॅनिंग तो मनुष्य करत असतो आणि त्यातूनच त्याचं वाटप आणि तोही करत असतो, वितरण तोहीच करत असतो, उत्पादन तोच करतो आणि उपभोग सुद्धा तोच घेत असतो. म्हणजेच काय तर भूमीला खंड दिला जातो, भांडवलाला व्याज दिलं जातं, श्रमिकाला वेतन दिलं जातं आणि संयोजकाला हा नफा मिळत असतो. कधी नफा मिळतो, कधी तोटा होतो, काही वेळेला उत्पादन ना नफा ना तोटा या क्षेत्रामध्ये तो असतो, परंतु नफा मिळवणं हा त्याचा हेतू असतो. उत्पादनाच्या या 4 घटकांमध्ये उत्पादन करत असताना आपल्याला नियोजनाची गरज आहे. कधी कोणत्याही गोष्टींचा आपण अवाढव्य असं उत्पादन करत नाही, नियोजनानुसार करत असतो, परंतु केलेलं उत्पादन सुद्धा वाया जात नाही. त्याचा वापर मानवाच्या विकासासाठी, मानवाच्या प्रगतीसाठी, मानवासाठी होतच असतो. अशा वेळेला कोणत्या वस्तूंचं उत्पादन करायचं ती व्यक्ती ठरवत असते, किती प्रमाणात करायचं त्या व्यक्ती अंदाजानुसार करत असतात. आपल्याला अंदाज म्हणजे दूरदृष्टी, आता काय होणार आहे, काय तर काय होणार. आता काही वस्तू कशा असतात, नाशवंत असतात, काही वस्तू टिकाऊ असतात. नाशवंत वस्तू किती काळ टिकतील याचं नियोजन करून ते उत्पादन केलं जातं आणि या नाशवंत वस्तूंचा वापर सर्वत्र सगळ्या पद्धतीनं होतोच.
काही थोड्याफार प्रमाणात ते खराब होतात, परंतु त्याची मागणी सुद्धा तेवढ्या प्रमाणात असते. आणि टिकाऊ वस्तूंचा काही प्रश्नच नाही, टिकाऊ वस्तू अनंत काळ टिकत असतात. त्यामुळं त्याचं उत्पादन किती करावं, मागणीनुसार उत्पादन करणं आवश्यक आहे, सीझननुसार उत्पादन करणं आवश्यक आहे, गरजेनुसार उत्पादन करणं आवश्यक आहे. म्हणजे उत्पादन करत असताना सुद्धा आपल्याला किती प्रमाणात उत्पादन करावं. आता लोकसंख्या आहे, वाढती लोकसंख्या आहे, त्यामुळे केलेलं उत्पादन वाया जात नाही, फक्त त्या क्षेत्रापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. आणि त्या क्षेत्रापर्यंत जर हे उत्पादन पोहोचवलं की आपोआपच जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाला मागणी येत जाते आणि उत्पादनामध्ये परत त्या प्रमाणामध्ये वाढ सुद्धा आपल्याला घडवून आणता येतं. एकदा व्यक्तीला आयडिया आली की किती प्रमाणात करावं, जास्त झालं तरी काही खराब होत नाही आणि कमी पडलं तरी आपल्याला काही अडचण येत नाही, अशा पद्धतीने तो काय करत असतो, उत्पादन करत असतो. कसे करावे आणि कुठे करावे. आता कसं उत्पादन करायचं, कसं करायचं तर लागणारी यंत्रसामग्री, लागणारा कच्चा माल, भांडवल या सगळ्या गोष्टी असतील तर आपोआपच उत्पादन होतं. कसं करायचं, उत्पादनासाठी जी वस्तू आपल्याला तयार करायची आहे त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते ठरलेलं असतं, त्या पद्धतीने त्या वस्तूचं करणं आवश्यक. आणि कोठे करावे, कोठे करावे, जिथं त्या वस्तूला लागणारं जे काही आवश्यक असं पर्यावरण आहे, हवामान आहे, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, मानवी जे काही पुरवठा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून उत्पादन करणं आवश्यक. आता जीवनावश्यक वस्तूला मागणी असतेच, त्याच्यानंतर चैनीच्या वस्तूला मागणी थोड्या प्रमाणात असते, त्यानुसार उत्पादन करणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, वस्तूनुसार आपल्याला उत्पादन करणं आवश्यक आहे. आणि या गरजा कशा आहेत, अनंत आहेत. जीवनावश्यक गरजा अनंत आहेत आणि त्याची मागणी सुद्धा नेहमी होत असते. म्हणजे अनंत गरजा ह्या मानवाकडे आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मनुष्य काय करत असतो, प्रयत्न करत असतो. म्हणजे जीवनावश्यक वस्तू, चैनीच्या वस्तू आणि कधीतरी लागणाऱ्या वस्तू. आणि वस्तूंच्या मध्ये पण कसं असतं की नाशवंत वस्तू असतात, कठीण वस्तू असतात, टिकणाऱ्या वस्तू असतात. या सगळ्या वस्तूंचे उत्पादन कुठे आणि कसे करावे याचं नियोजन हा मनुष्य करत असतो. आणि प्रत्येक वस्तूची गरज मनुष्य भागवत असतो. मनुष्याला अनंत गरजा, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याला अनंत वस्तूंची गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी मनुष्य प्रयत्न करत असतो. आणि जिथं जी वस्तू मिळते तिथं जाऊन तो घेतो आणि आपली गरज पूर्ण करतो. म्हणजेच काय, कोणत्या वस्तूंचं उत्पादन करायचं, किती प्रमाणात करायचं, कुठे आणि कसे करायचं याचं पूर्णपणे नियोजन हा मनुष्य करत असतो.